मंडळी, आपलं महाराष्ट्र म्हटलं की आपल्याला काय आठवतं? सह्याद्रीचे कडे, गड किल्ले आणि आणि गेल्या काही वर्षात देशाने पाहिलेला आमदारांच्या फोडाफोडीचा, राजीनाम्यांचा आणि मध्यरात्रींच्या शपथविधीचा महापॅटर्न. आपण नेहमी म्हणायचो राजकारणातली ही तिडकमबाजी फक्त महाराष्ट्रातच होऊ शकते. पण जरा थांबा, आता हाच महाराष्ट्र पॅटर्न थेट दक्षिणेत पोहोचलाय. होय, थेट तामिळनाडूमध्ये. तामिळनाडूचं राजकारण म्हणजे आजवर करुणानिधी विरुद्ध जयललिता, म्हणजेच डीएमके विरुद्ध एआयडीएमके. पण आता तिथे एक नवीनच टायगर एंट्री मारून बसलाय आणि त्यांचं नाव आहे सी जोसेफ विजय, ज्याला अख्खा देश थलपती विजय म्हणून ओळखतो. कधी काळी रुपेरी पडद्यावर विलनचे हाडं खिळखिळी करण्यात हा विजय आता राजकारणातल्या भल्या भल्या नेत्यांना घाम फोडतोय. आणि आता बातमी अशी आहे की भाजपनं देशभरात चालवलेल्या ऑपरेशन लोटसला टक्कर देण्यासाठी मुख्यमंत्री विजय यांनी स्वतःचं एक गुप्त मिशन सुरू केले, ज्याचं नाव आहे ऑपरेशन एल. विरोधी पक्ष असलेल्या एआयडीएमकेचे 1-2 नव्हे तर तब्बल 10 आमदार एकाच वेळी आमदारकीचा राजीनामा देऊन विजय यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. पण एक ट्विस्ट असा आहे की हे आमदार थेट पक्षांतर नाही तर आधी राजीनामे देणार आहेत आणि मग पोटनिवडणुकीला सामोरं जाणार आहे. तुम्ही म्हणाल, एवढी रिस्क कशासाठी? आणि तेच सगळं काही, तीच रिस्क आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सिनेमाच्या स्क्रिप्टलाही लाजवेल अशी ही ऑपरेशन एलची काय कहाणी आहे? मुख्यमंत्री विजय यांनी नेमका कोणता प्लॅन आखलाय आणि जयललितांचा एकेकाळचा बलाढ्य पक्ष असणारा एआयडीएमके आता संपण्याच्या मार्गावर कसा काय येऊन ठेवलाय? ते सगळं काय जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. मंडळी, तमिळनाडूच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर तिथे सिनेमा आणि राजकारण या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. एमजीआर, करुणानिधी, जयललिता या सगळ्यांनी आधी पडदा गाजवला आणि मग तमिळनाडूवर राज्य केलं. याच पावलावर पाऊल ठेवत अभिनेते विजय यांनी काही काळापूर्वी आपला नवा पक्ष काढला, तमिळगा वेत्री कळगम, म्हणजेच टीव्हीके. सिनेमात विजय जसे वन मॅन आर्मी असतात तसेच ते राजकारणातलेही ठरले. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी असा काही करिश्मा केला की थेट मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर जाऊन बसले. सध्या तमिळनाडूच्या 234 सदस्यांच्या विधानसभेत मुख्यमंत्री विजय यांच्या टीव्हीके पक्षाकडे 107 आमदार आहेत. पण राजकारणात एक साधी गोष्ट असते, सत्ता मिळाली तरी ती टिकवण्यासाठी, तिचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि स्वतःचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आकड्यांचा खेळ लय महत्वाचा असतो. विजय मुख्यमंत्री तर झाले, पण अजूनही पूर्ण बहुमताचा आकडा गाठण्यासाठी त्यांना मित्र पक्षांवर अवलंबून राहावं लागतंय. आणि राजकारणात दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून जास्त काळ चालत नाही, हे थलपतींना चांगलंच ठाऊक आहे. आणि नेमकी हीच अडचण दूर करण्यासाठी विजय यांच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली. पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात अत्यंत गोपनीय पद्धतीने एक मिशनची आखणी करण्यात आली. या मिशनला नाव देण्यात आलंय ऑपरेशन एल. आता तुम्ही म्हणाल, फोडाफोडी तर सगळीकडेच करतात, सगळेच करतात, मग या ऑपरेशन एल मध्ये एवढं काय खास आहे? तर ऐका, भाजपने जेव्हा महाराष्ट्रात किंवा इतर राज्यात ऑपरेशन लोटस राबवलं तेव्हा काय झालं? आमदार थेट गुवाहाटी किंवा गोव्याला गेले, पक्ष बदलले, कायदेशीर लढाया झाल्या आणि पक्षावर ताबा मिळवला गेला. पण मुख्यमंत्री विजय हे हुशार निघाले. त्यांनी महाराष्ट्रासारखी कायदेशीर कटकट नको म्हणून एक वेगळाच गेम प्लॅन तयार केलाय. प्लॅन असा आहे की विरोधी पक्ष असलेल्या एआयडीएमकेचे 10 आमदार 15 ऑगस्ट 2026च्या आधी, म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या आधीच आपापल्या आमदारकीचा अधिकृतपणे राजीनामा देणार. होय, तुम्ही बरोबर ऐकलं, राजीनामा देणार आहेत. ते पक्ष बदलून पक्षांतरबंदी कायद्याच्या कचाट्यात अडकणार नाहीत. ते थेट आमदारकीवरच लाथ मारणार आहेत. आमदारकीचा राजीनामा दिला की त्या जागा रिक्त होणार आणि निवडणूक आयोग तिथे पोटनिवडणूक जाहीर करणार. मग हेच 10 माजी आमदार विजय यांच्या टीव्हीके पक्षाच्या तिकिटावर पुन्हा निवडणूक लढवणार आणि जिंकून विधानसभेत जाणार. आता याचा फायदा काय होणार आहे? तर विजय यांच्या पक्षावर घोडेबाजार किंवा आमदार पळवले असा डाग धब्बा लागणार नाही. जनता पुन्हा मत देऊन त्यांना निवडून आणणार असल्याने पक्षाला एका प्रकारे लोकशाहीची नवी पावती मिळेल. आणि या 10 आमदारांच्या येण्याने विजय यांचा पक्ष विधानसभेत एक हाती बहुमताच्या आकड्याच्या पार जाईल. म्हणजेच मित्रपक्षांची कटकट कायमची मिटणार. पण कोणताच आमदार आपली चालती बोलती आमदारकी अशीच वाऱ्यावर सोडून राजीनामा देऊन धोक्यात घालत नाही. यामागे नक्कीच काहीतरी मोठी डील असणार आहे, बरोबर ना? तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार थलपती विजय यांनी या आमदारांना फक्त पक्षात प्रवेश दिलेला नाहीये, तर मोठी आश्वासनं देखील दिली आहेत. काय आहेत या ऑफर्स? जरा बारकाईने समजून घेऊया. की कॅबिनेट मंत्रीपद, जे आमदार राजीनामा देऊन
पोटनिवडणुकीत पुन्हा जिंकून येतील त्यांना आगामी कॅबिनेट विस्तारात थेट मंत्रिपद दिलं जाईल. तमिळनाडूचा लाल दिवा. आता तमिळनाडूचा लाल दिवा असलेली गाडी म्हणजे पक्षातील बडी पदे. जे नेते मंत्री होऊ शकत नाहीत त्यांना TVK पक्षात जिल्हा सचिव किंवा राज्याच्या पातळीवर महत्त्वाची संघटनात्मक पदे, संघटनात्मक जबाबदारी दिली जाणार आहेत. आता चर्चा अशी आहे की AIADMKचे दिग्गज नेते SP वेणुमणी आणि CV षण्मुगम यांच्या गटातील हे आमदार आहेत. इतकंच नाही तर काही महिन्यांपूर्वी AIADMKचे माजी मंत्री C विजयभास्कर आणि MR विजयभास्कर यांनी आधीच आमदारकी सोडून विजय यांच्या पक्षात जाहीर प्रवेश केला होता. म्हणजेच ही गळती आजची नाहीये, तर खूप आधीपासूनच प्लॅन केलेली आहे. आता या संपूर्ण भूकंपाचा सर्वात मोठा फटका कोणाला बसणार आहे, तर तो बसणार आहे अण्णाद्रमुक म्हणजेच AIADMKला. जयललिता गेल्यानंतर या पक्षाची अवस्था आधीच एक ना धड भाराभर चिंध्या अशीच झाली आहे. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वावर पक्षातील अनेक जण नाराज आहेत. त्यातच पक्षाची संख्या आता केवळ 41 आमदारांवर येऊन ठेपली आहे. जर आणखी 10 आमदार गेले तर मुख्य विरोधी पक्ष असणारा AIADMK अगदीच खिळखिळा होऊन जाईल. पण या सगळ्या नाटकात तमिळनाडूमध्ये किंवा तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते MK स्टॅलिन यांचेही कान टवकारले आहेत. स्टॅलिन यांनी तर थेट आरोप केलाय की हा विजय यांचा कसला स्वच्छ राजकारणाचा चेहरा आहे. ही तर सरळ सरळ आमदारकी फोडण्याची वॉशिंग मशीन आहे. द्रमुकच्या नेत्यांना भीती आहे की जर विजय यांनी AIADMKचे आमदार फोडून स्वतःला मजबूत केलं तर भविष्यात द्रमुक समोर हे सर्वात मोठं आव्हान उभं राखणार आहे. त्यामुळे तमिळनाडूत राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून काहीही होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. तर मंडळी, सिनेमाच्या पडद्यावर पोकरी किंवा कत्ती सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमातून करोडोंची कमाई करणाऱ्या थलपती विजय यांनी आता राजकारणातही आपला ब्लॉकबस्टर खेळ सुरू केलाय. महाराष्ट्रात जसा शिवसेना आणि राष्ट्रवादीचा पॅटर्न आपण पाहिला तसाच काहीसा मिळता जुळता पण कायदेशीर पळवाटा शोधणारा हा तमिळनाडू पॅटर्न सध्या देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलाय. पडद्यामागची बोलणी अंतिम टप्प्यात आली असून 15 ऑगस्टच्या आधी तमिळनाडूच्या राजकारणात मोठा ब्लास्ट होण्याची शक्यता आहे आणि होऊ शकतो. आता पाहायचं हेच आहे की विजय यांचं हे ऑपरेशन यल पूर्णपणे यशस्वी होतं की विरोधी पक्ष यात काही खोडा घालतात. मंडळी, तुम्हाला काय वाटतंय? तमिळनाडूचा हा महाराष्ट्र पॅटर्न किंवा महापॅटर्न यशस्वी ठरेल का? तुमची जे काही विचार असतील, जे काही मतं असतील ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं, मला PCODचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. एकतर PCOD इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.